नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी मटण आणलेलं आहे. आता या मटणची मला मिक्स बिर्याणी करायची आहे. चला तर आपण मटण सोडून घेऊया पिशवीमधून आणि ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवूया. चला तर आता मटण धुवून झालेलं आहे. इथे मी छोटे 2-3 चमचे मीठ टाकून घेतीये. 2-3 चमचे हळद टाकून घेतीये आणि छानसं मिक्स करतीये. चला तर आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि नंतर आपण हे मटण टाकून देऊया. मीठ हळद लावून घेतलेलं. तर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून दिलेली आहे. कांदा, टोमॅटो, ते छानसं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती पण टाकून दिलेली आहे. चला तर मटण शिजून झालेलं आहे आपलं. आता आपण बिर्याणी करण्यासाठी एक पातेलं ठेवून त्यामध्ये टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची कटिंग करून आणि 2-4 पुदिन्याचे पाने पण टाकून दिलेले आहेत. चला तर आता आपण बिर्याणी मसाला सोडून देऊया त्यामध्ये. आणि छानसं परतून घेऊया. मी खडे मसाले पण टाकलेले आहेत अगोदर. चला तर आता आपण मटण टाकून घेतलेलं आहे शिजलेलं. आणि त्यावर आपण भात धुवून टाकलेला आहे. तांदूळ धुवून टाकलेले आहेत बिर्याणी भातासाठी. कोलम तांदूळ आहेत हे. आणि मी गरम पाणी करून घेतलेलं आहे लवकर होण्यासाठी. चला तर आता गरम पाणी टाकून देऊया आपण मटण तांदूळामध्ये, म्हणजे आपला भात लवकर होईल. जास्त वेळ बिर्याणीची वाट बघावी लागणार नाही. त्यासाठी इथे गरम पाणी टाकून दिलेलं आहे बिर्याणीसाठी. चला तर आता झाकण ठेवून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता.